तमिळनाडूत सत्ता समीकरणाचा पेच कायम आहे। टीव्हीके सर्वात मोठा पक्ष असूनही सत्ता स्थापनेपासून सध्या तरी दूर आहे। तमिळनाडूच्या सत्ता समीकरणात राज्यपालांची भूमिका त्यामुळे चर्चेत आहे। स्थानिक पक्ष एकत्र येऊन नवं समीकरण साधणार का? डीएमके एआयएडीएमके एकत्र येणार का? काय होणार आहे हे पाहावं लागेल। सगळ्यात मोठ्या पक्षाला तुम्ही सरकार स्थापनेसाठी बोलवायलाच पाहिजे असं संविधान सांगते। आर्लेकर नावाचे जे राज्यपाल आहेत मूळचे गोव्यातले, लोकभवन नावाच्या जागेत ते बसतात। म्हणजे पूर्वीचं राजभवन ते नावाचंच लोकभवन आहे। तिथे लोकभावनेचा कायम अपमान केला जातो। 108 आमदार ज्या पक्षाचे निवडून आले तो सर्वाधिक मोठा पक्ष आहे। बाकीच्या इतर पक्षांना 60 किंवा 65चा आकडा सुद्धा पार करता आलेला नाही। आमची भारतीय घटना सांगते की सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण द्यायला पाहिजे। बहुमत कुठे सिद्ध होतं? बहुमत विधानसभेत सिद्ध होतं। आर्लेकरांना, राज्यपालांना कोणीतरी संविधानाचे धडे दिले पाहिजेत जाऊन। या पेचाबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनंत कळसे, माजी प्रधान सचिव महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे। कळसे सर, स्वागत आहे पुढारी न्यूजवर। सारखा दावा केला जातोय विरोधकांकडून की बहुमत सर्वाधिक जागा असलेल्या पक्षाला बोलवायला हवं, सत्ता स्थापनेसाठी संधी द्यायला हवी आणि काही दाखले सुद्धा दिले जातात। आपलं काय मत आहे या बाबतीत? नाही, अगदी प्रसन्नजी, आपलं अगदी म्हणणं बरोबर आहे। कारण भारताने स्वातंत्र्यानंतर पार्लमेंटरी डेमोक्रेसी जी आहे, ब्रिटिश वेस्टमिन्स्टर मॉडेलच्या धर्तीवर त्याचा अवलंब केलेला आहे आणि यातलेच तत्व, प्रथा, परंपरा आपल्या घटनेमध्ये सुद्धा आपण लागू करतो। आणि यामध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की सर्वोच्च न्यायालयाने एस.आर. बोम्मईच्या खटल्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा खटला आहे। त्यामध्ये त्यांनी स्पष्ट असे निर्देश दिले की सर्वात मोठा जो पक्ष आहे त्याला आमंत्रण करायला पाहिजे सत्ता स्थापनेसाठी। हा कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट आहे आणि जे सत्ता स्थापनेसाठी जे बहुमत हवं असतं ते ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस, म्हणजे विधानसभेच्या सभागृहातच ते बहुमत सिद्ध करणं आवश्यक असते। कारण पूर्वी राज्यपाल आपल्या बंगल्यावर बोलवून, राजभवनला बोलवून मग त्यांचे पत्र घ्यायचे वगैरे वगैरे, पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे आणि बोम्मईच्या खटल्याप्रमाणे हे बहुमत सिद्ध व्हायला पाहिजे विधानसभेत। आणि मॅन्डेट असं आहे की सर्वात मोठा जो पक्ष आहे आज त्या विजय यांचा, तर त्यांना बोलवून निश्चितच बहुमत सिद्ध करायला सांगायला पाहिजे। कारण द्रमुक किंवा अण्णा द्रमुक यांना कोणालाही 60चा आकडा आपण सांगितल्याप्रमाणे पार करता आला नाही। त्यामुळे सर्वात मोठ्या पक्षाला बोलवणं आवश्यक आहे। कळसे सर, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।